24 तास जे असतात ते कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये आपण मग्न असतो. ते काम असतं की नसतं भाग वेगळा, मग्न असतो. एक स्टडी आहे, त्या स्टडीमध्ये असं सांगितलं की इंडियामधला तरुण सर्वसाधारणपणे दिवसातले 7 ते 9 तास हा स्क्रीनवरती घालतो. 7 ते 9 तास. आता 7 ते 9 तास ज्यावेळेस स्क्रीनवरती घालतो, त्या स्क्रीनवरती एक स्क्रोल केल्यानंतर, एक अंगठाने एका बोटाने तुम्ही एक स्क्रोल केल्यानंतर किंवा फॉरवर्ड केल्यानंतर विचार करतो का की आज ज्या जोकवरती मी हसलोय त्याचा अल्गोरिदम ऑलरेडी तिथं टिपलं जात आहे. ज्या फोटोवरती मी नॉट लाईक म्हटलंय तो परत आपल्यासमोर येणार नाहीये. ज्याच्यावरती मी टीका केली आहे ते रील्स मला परत भेटणार नाही आहेत. ज्याला मी लाईक केलंय ते सर्व माझ्यासमोर येणार आहेत. आणि हे 2-3 दिवस झालं की आपल्या मोबाईलवर फक्त आणि फक्त आपल्याला जे आवडतं तेच रील्स यायला, बातम्या यायला, स्क्रोल्स यायला चालू होते. आणि मग आपण स्वमग्न होतो त्याच्यामध्ये. 2 तासाचे 4 तास, 4 तासाचे 9 तास, 9चे 12 तास काय होतात कळत नाही. मोबाईल तुम्ही वापरत आहात का तुम्हाला मोबाईल वापरतोय, हा खरा प्रश्न आज आहे. स्क्रीन तुम्ही चालवत आहात का स्क्रीनच तुम्हाला चालवते, याच्यावरती विचार करण्याची, थांबण्याची गरज आज आपल्या सर्वांमध्ये आलेली आहे. मला वाटतं तो जर विचार आपण केला तर अनेक प्रश्न गुंतागुंतीचे जे आपल्याला वाटतात ते सरसकट सुटू शकतात. आणि म्हणून यामुळं काय झालं, मला जे आवडतं ते मी ऐकतो, मला जे आवडत नाही ते माझे शत्रू होतात. विचार वैविध्य होत नाही. लगेच तंटे भांडणं व्हायला सुरुवात होतात. ज्यावेळेस विचार असतो त्यामध्ये विविधता असते. मला जे आवडतं त्याच्या व्यतिरिक्त कोणीही बोलला तो माझा शत्रू, मित्र दूरचा शत्रू, वादविवाद पण नाही. आणि आज आपण जर जगाचा इतिहास बघितला, अगदी शेकडो वर्षाचा बघितला, प्रत्येक वेळेस प्रत्येक शतकात वॉर झालेले आहेत. कधी दगडाने झाले, कधी तलवारीने झाले, कधी बॉम्बगोळ्याने झाले, वर्ल्ड वॉर झाले, केमिकलचे वॉर झाले. आत्ताही जगामध्ये काही ठिकाणी वॉर्स चालू आहेत. पण आज सर्वात मोठं अस्त्र आणि शस्त्र आपल्याकडे जर असेल जगामध्ये आणि ते वापरलं जात असेल युद्धाच्या भूमीवरती, तर ते विचारांचं शस्त्र आहे. आणि तो विचार ह्या रील्सच्या माध्यमातून, अल्गोरिदमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तुमचा डोपामाइन इन्क्रीज केला जातोय. आणि हे सगळं अल्गोरिदम सिलिकॉन व्हॅलीमध्ये ज्या कंपन्या बनवतात त्यांना 100% माहिती आहे. आणि त्या अनुषंगानेच हे अल्गोरिदम बनवलेलं आहे, ह्या रील्स बनवलेल्या आहेत. आणि त्याचा बळी तुम्ही आणि मी, आणि विशेष करून भारतासारखा देश ज्या ठिकाणी सर्वात जास्त तरुण मंडळी आहेत त्या ठिकाणी होतोय. आपण गुलामगिरीच्या बद्दल बोलतो, मला स्वातंत्र्य आहे म्हणतो. स्वातंत्र्यामध्ये आपण आहोत, यस. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य भेटलं, गुलामगिरीतून स्वातंत्र्य भेटलं. पण तुमचे विचारच जर तुमचे नसतील तर तुम्ही मुक्त आहात का? का एका गुलामगिरीतून जाऊन, फिजिकल कष्टाच्या गुलामगिरीतून जाऊन विचारांच्या गुलामगिरीत तुम्ही आणि मी गुरफटले गेलोत का? याच्यावरती विचार करणं आणि कार्य करण्याची वेळ आलेली आहे. आणि ती आपण स्वतःहून ओढून घेतलेली आहे. त्यावरतीच आपल्याला सर्वांना काम करायचंय, जागं व्हायचंय, जागं करायचंय. आणि म्हणून अल्गोरिदम जे आपल्याला आवडतं तेवढंच न बघता, फक्त माहिती न घेता, फक्त नॉलेज न घेता, इथंच विवेक जागा करायचा आहे, इथंच विवेकवादी विचार करायचा आहे, इथं थोडं थांबायचं आहे, पॉज घ्यायचा आहे. मी अनेक वेळेस बोलतो, पॉज घ्या. जो प्रवाह चाललाय, रील्स असेल, आपण जीवन चालत असू, घरामध्ये वागत असू, आणि सो कॉल्ड आपण वादविवाद करूचो, वाद होतच नाहीत, खूप मोठ्या प्रमाणात भांडणच होतात, विचारांची देवाणघेवाण होत नाही.
फक्त देवाण होते.